ज्या पक्षांनी निवडणुकीत एकमेकांवर तिखट टीका केली, ज्यांनी एकमेकांना शत्रू म्हणून संबोधलं, ते आता एकत्र महापालिकेत सत्ता स्थापन करणार आहेत. होय, नाशिकच्या महापालिकेतील सत्ता समीकरणांमध्ये आता मोठा आणि निर्णायक बदल घडून आला असून राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. निवडणुकी दरम्यान भाजप विरोधात मैदानात उतरलेली शिंदे गटाची शिवसेना आता थेट भाजप सोबत सत्तेत सहभागी होणार आहे. आणि या नव्या युतीनुसार महापौर पद भाजपकडे तर उपमहापौर पद शिंदे गटांच्या शिवसेनेकडे राहणार आहे. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला पाठिंबा दिल्याने नाशिक महापालिकेत बहुपक्षीय सत्ता स्थापन होणार आहे. दरम्यान शिंदे गटाच्या या चतुर खेळीने ठाकरेंना मात्र आता मोठी संधी मिळाली आहे. ती कोणती, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तर कराच, त्यासोबतच आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय. त्यात तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवरही फॉलो करायला विसरू नका आणि त्याची लिंक तुम्हाला खाली बायोमध्ये मिळेल. विषयाला लगेचच सुरुवात करूयात. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने 72 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं असलं तरी सत्ता स्थापनेसाठी त्यांनी इतर पक्षांना सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय. आणि या युतीनुसार महापौर पद भाजपच्या हिमगौरी आडके यांच्याकडे राहणारे तर उपमहापौर पद शिंदे गटाच्या शिवसेनेच्या विलास शिंदे यांना मिळणार. निवडणुकी दरम्यान भाजप विरोधात उभ्या राहिलेल्या शिंदे गटाने आता भाजप सोबत हात मिळवणी केली आहे, ज्यामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपला पाठिंबा दिल्याने नाशिक महापालिकेत बहुपक्षीय सत्ता स्थापन होणार आहे. या नव्या सत्ता रचनेनुसार भाजप, शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हे पक्ष सत्तेचा भाग असणार आहेत. आणि या घडामोडींमुळे महापालिकेतील सत्तेचं गणित पूर्णतः भाजपच्या बाजूने झुकलंय. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी आणि प्रचारादरम्यान एकमेकांवर टीका करणारे हे पक्ष आता एकत्र सत्तेत बसणार आहेत. आणि या घडामोडींमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, ज्यांनी 15 जागा जिंकल्यात, अशा विरोधी बाकांवर बसण्याची आणि विरोधी पक्षनेते पद मिळवण्याची मोठी संधी मिळाली आहे. कारण शिंदे गट सत्तेत सहभागी झाल्याने ठाकरे गट विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष ठरतोय. मात्र एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे या युतीत अंतर्गत तणावही दिसतोय. अगदी थोड्याच दिवसांपूर्वी या युतीवर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी आम्हाला कुबड्यांची गरज नाहीये असं विधान केलं होतं, ज्याने शिंदे आणि पवार गटात नाराजी आहे. एकंदरीत नाशिक महापालिकेच्या सत्ता स्थापनेत आलेल्या या मोठ्या ट्विस्टमुळे भाजप, शिंदेची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि मनसे हे सर्व एकत्र सत्ता स्थापन करणार आहेत. आणि याच शिंदे गटाच्या चतुर खेळीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला विरोधी पक्षनेते पदाची मोठी संधी मिळाली आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, ज्याप्रमाणे सत्ताधारी पक्ष महत्वाचे आहेत, अगदी त्याचप्रमाणे विरोधी पक्ष देखील सत्ताधारी पक्षाकडून काम करून घेणं, मुद्दे उपस्थित करणं आणि सत्ताधारी पक्षाच्या चुका अधोरेखित करणं यासाठी महत्वाचं आहे. आणि ती संधी शिंदे गटामुळे ठाकरेंना मिळाली आहे. त्यामुळे ठाकरेंना मिळालेली ही संधी त्यांना नव्या जोमाने मैदानात आणेल का, हेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला.